आता तुम्ही सोन्याची गाड्यावर ग्रुप येतोय मी विनंती करतोय लवकर यायचं आहे बंगालमधील देवीची मिरवणूक अर्थात ओडिशा आणि बंगाल सीमेवरती भागात काली पूजा केली जाते. रक्तबीज नावाच्या राक्षसाला करण्यासाठी देवीने काली अवतार घेतला.
थोडा आवाज द्या प्लीज जरा. सुंदर जरा जोरदार टाळ्या झाल्या त्या टाळ्यांची कंजूसी करू नका. हर्ष पाटील यांच्याकडून 100 रुपये आले धन्यवाद. वरद राजेंद्र वर्तक यांच्याकडून 500 रुपये आले धन्यवाद. विहान योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपये आले धन्यवाद. जावई आहेत आपल्या गावचे जावई आहेत. मी सर्वप्रथम शब्दसंग्राने आपलं स्वागत करतोय आणि गावातून खूप छान कुठून ह्या आयडिया कुठून संकल्पना येतात आपण विचार पण करू शकत नाही. ओडिसा आणि बंगाल सीमेवरती या भागामध्ये काली पूजा केली जाते हे ऐकून खूप माहिती आहे. त्या देवीचा साक्षात्कार सुद्धा माहिती आहे आणि तो साक्षात्कार काय आहे तर अनेक राक्षसांची ओळख तुम्ही केली होते आणि हा ऍक्ट आणला तुम्ही जर काय सांगाल. सगळ्यांना पहिल्यांदा नमस्कार. ग्रामस्थ मंडळ मल्याण आपण जी फॅन्सी ड्रेस आयोजित करून तुमच्याच गावातील सर्व नवोदित कलाकारांना प्रोत्साहनपर जी आता भूमिका घेतलेली आहे की गेल्या वर्षी पण मी पाहिलं आणि याच्या मागची संकल्पना हीच होती की नवरात्रीत देवीचा उत्सव चालू आहे आणि देवीचा ऍक्ट करावा असं सगळ्यांचं म्हणणं होतं. आमचा बेसिक जो रोल आहे याच्यातला तो नवदुर्गा म्हणून होता की आपल्याच माता भगिनी मुली ज्या आहेत त्या तुमच्यासाठी मनोरंजन न करता त्यांचा आदर्श तुमच्या समोर ठेवतायत आणि त्यांचं तुम्ही कौतुक करताय आणि हेच सगळ्यात महत्वाचं आहे की आपला मातीतला कलाकार पुढे जातो. बंगाल आणि ओडिसा या राज्यात मी जेव्हा गेलो होतो तेव्हा काली पूजा पाहिली होती आणि तिथे जी पूजा पाहिली होती त्याच्यातला काही अंशात्मक भाग मी तुमच्या समोर सादर केलाय. काही चूक झाली असेल तर मोठ्या मनाने माफ करावी. खूपच छान केलं तुम्ही. म्हणजे प्रसिद्धी प्राप्त करतो आपण त्याच्या चॅनलची ख्याती आहे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मनु डायरी नावाने हे चॅनल आपण पाहत असतो. सर्वांना मी विनंती करेन की या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत आणि लाईक सुद्धा करत चला. या ठिकाणी सन्माननीय अण्णा शंकर दामोदर कंटक यांच्या शुभार्थे मायची श्वाल मांगल्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन आपल्या गावचे जावई सुमित पाटील यांना आपण सन्मान करतो. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप छान खूप छान ही संकल्पना. या ऍक्ट साठी हा जो ऍक्ट होता ओडिसा आणि बंगाल सीमेवरती या भागात काली पूजा केली जाते. रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी काली देवी प्रकट झाली आणि काली देवीने हा वध केला. या ऍक्ट साठी या मल्याण ग्रामस्थांच्या वतीनं अर्थात प्रत्येकाने दिलेले प्रत्येकाचं नाव घेतलेलं नाव उल्लेख केलेला आहे. 8,600 रुपयाचं पारितोषिक मिळालं. 8,650 रुपयाचं पारितोषिक मिळालं. धन्यवाद. आणि म्हणून तुला सांगू इच्छितो की मागचे 3 वर्षांना नवरात्रोत्सव अविरतपणे सुरू आहे. नवतरुण मित्रमंडळ कल्याण यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि खऱ्या अर्थानं ज्यानं म्हणजे आपल्या संजू काकानं ही धुरा उचलली आणि मग त्याला आपण जर पाहिलं तर हे अध्यक्षपद दिलं आणि मग अध्यक्षपदावर असताना त्यांनी जे अप्रतिम कार्य करत 3 वर्ष सतत हा नवरात्र उत्सव सुरू ठेवलेला आहे. तर खऱ्या अर्थानं संजू काकाचे देखील आभार आहेत कारण सलग 9 दिवस तो घरी न जाता कायम इथे देवीची पूजा करत असतो. त्याचबरोबर उपाध्यक्ष योगेश पाटील यांचं देखील आपण आभार मानूया आणि त्याचबरोबर अनेक जे सदस्य आहेत त्या मंडळाचे त्यांचे देखील आभार आहेत. आणि असं असताना हा फॅन्सी ड्रेस कार्यक्रम मागची 2 वर्ष मी सलग युट्यूबवर लाईव्ह नाही पण युट्यूबवर जातोय हा घेऊन सर्वांसमोर पाठवतो. पण आज आपण मधूसारख्याला इथं आणलाय आणि त्यांनी ज्या प्रकारे आज युट्यूबच्या माध्यमातून सगळ्यांना जवळजवळ 193 देशांमध्ये युट्यूब चालतं आणि त्या सगळ्या देशांमध्ये जर पाहिलं तर जे कोणी आपले समर्थक असतील ते या माध्यमातून अगदी मोफत हा उत्सव बघणार आहे. तर निश्चितच आजची शेवटची रात्र आहे या नवरात्रीची आणि उद्या दसरा उद्या बक्षीस वितरण असेल. पण असं असताना हा जो फॅन्सी ड्रेस उत्सव आहे तो खऱ्या अर्थानं एक अप्रतिम असा कार्यक्रम मागची 3 वर्ष चालत आहे आणि एक नवीन संकल्पना आपण घेऊन आलेलो आहोत. बहुतांश गावांमध्ये ही संकल्पना होते आणि त्यात आपली देखील संकल्पना आहे. नक्कीच संजू काका तुझे देखील खूप खूप आभार. त्याचबरोबर इतर सर्वांचे आभार आभार आणि प्रणाली पाटील आणि ग्रुप आपण तयार करतात. आणि
सर्वांचा सपोर्ट त्याच्यामुळे हे शक्य होते आणि इथून एक वेगळी ऊर्जा भेटते. बस बाकी काय नाही. नक्कीच काकावर देवीचा आशीर्वाद आहे. ह्याचं काहीतरी नजारा केलेला पाहायला मिळतोय. हा टेम्पोच नजारा आहे. बघा काय सुंदर आहे. बघा सगळ्यांना दिसते का बघा, नाही तर गावातून एक फेरी मारून आणा. तर सुंदर नजारा इथे सादर केलेला आहे. कारण आता नुकतेच भरपूर ठिकाणी फॅन्सी ड्रेस झाले आणि त्याच्यामध्ये कोल्हापूरमध्ये मला वाटते अशी एक देवी झाली होती की एक मूर्ती होती, पण बघणाऱ्याला असं वाटत होतं अति रिअलिस्टिक जी मूर्ती वाटावी त्या मूर्तीप्रमाणे हा जो आहे तो नजारा या ठिकाणी सादर केलेला पाहायला मिळतोय. कारण यावर्षी दर्जा वाढलाय. तिसऱ्या वर्षी चांगलं होतं, मागच्या वर्षी अजून चांगलं आणि यावर्षी ते आहोत चालतं पृथ्वी सोन्याची गाण्यावर. आणि यावर्षी बघा काय अगं तू कशाला घाबरतीस? आपली एकटीला प्रेमीला माऊली आहे ना आपल्या पाठीशी. चल चल तिला गारणं घालू. चल 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 चल.
एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माहोल बनवणं कशाला म्हणतात, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कुंभमेळ्यामध्ये उमेश पाटील जो माहोल केलेला अगदी, कारण त्याने त्या प्रेताची भूमिका केली. अगोरी नागा साधू ज्या प्रकारे हिमालयातून येतात, ते कुठून येतात, कसे येतात, तुम्हाला सांगायचं नसतं. नक्कीच मल्ल्याणकर थांबणार नाही. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मल्ल्याणकर थांबणार नाही आणि थांबलेले नाही आहेत. बघा, अंतरा सुजित पाटील यांच्याकडून देखील 100 रुपये आलेले आहेत.